श्रावण महिना सुरू झाला की काहीतरी पारंपरिक आणि गोडधोड बनवायलाच पाहिजे. म्हणून आज मी बनवले आहेत खास श्रावण स्पेशल पातोळे. आता हे पातोळे मी तुम्हा सर्वांना थेट खायला तर घालू शकत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून ही खमंग रेसिपी तुमच्या घराघरात नक्कीच पोहोचेल. सर्वात आधी तांदळाच्या पिठाची छान मऊसर उकड काढून घ्या. ते तांदूळाचं पीठ असेल तर 1 वाटीच पाणी घाला. थोडीशी किंचित मीठ. तांदळाचं पीठ घालून हलक्या हाताने सगळे मिक्स करून एक वाफ काढून घ्या. घालायला अजिबात विसरू नका. तुपामुळे एकदम सुवासिक वास येतो. ओलं खोबरं, गूळ आणि 1 चमचाभर तूप घालून सारण तयार करून घ्या. कधी हळदीच्या पाण्यातले पातोळे बनवले आहेत का? नाही ना? तर हे रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होतात. दरवर्षी हे हळदीच्या पाण्यातले पातोळे आमच्या घरी नागपंचमीला हमखास बनवलंच जातं. हळदीच्या पानाला थोडं तूप लावून त्यावर उकड छान पसरवून घ्या. मध्ये सारण भरा आणि पान दुमडून घ्या. अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या लेडी शेफ चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. 10 ते 12 मिनिट हे पातोळे छान स्टीम द्यायचं आहे आणि हळदीच्या पानाचा अप्रतिम सुगंध असलेला गरम गरम पातोळे तयार आहेत खायला. माझी रेसिपीज आवडत असल्यास शेअर जरूर करा. मला तर मंडळी या खायला पातोळ्या. मी एन्जॉय करते गरम गरम पातोळी. तुम्ही पण करा. चला भेटू उद्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.